हाय एव्हरीबडे, हाव आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. राधाच काळपाखरू या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला, आता आम्ही वैतागून तसंच निघालो होतो. स्वातीचं आणि भाऊजीचं तर लय असतंय माझ्या मागं राडा. खावा परत कधी तुम्हाला खाया भेटल नाही भेटल असलं असतंय. सांग सकाळ का नाही, दोघं जण मला घेतल्याशिवाय जेवणच मग काय टेन्शन मरून जातात. काय ते आजचं आहे का? एवढा दिवस टेन्शन घेतलं तर मेली नाही ना, आता मरती भेटा मरत नसते मी. घ्या भाऊजी वांग्याची पातळ भाजी. खावा कॅल्शियम वाटतं. काय वाटतंय? कॅल्शियम. आज स्वातीनं मनानं घेतलं बघा कालवण. बघ आता मी कवा नाही खात. हा नाही खात दादा हो, काय तुमच्या या वयाचं काय? ते तसंच येतंय बघा. चल चल चल. भाऊजीला थोडं तर त्यांना मासा काढा देऊ थोडं. मला थोडं दे. मागून खाया पुरतो. मापून खाणे म्हणजे असं लावून लावून खाणे. आमच्या गावाकडे तसंच म्हणतात, मापून खाणं म्हणजे. तुम्हाला घरातलं खाडा काय कसं आहे भाऊजी कालवण? एक नंबर आहे. बायांचं काय त्यांना शेरता फाटल्या. फाटले गरीब आहे आपण कुठं लय मोठा आहे श्रीमंत. तर ते कमी राहते कपडे देऊ का पण द्या म्हणलं त्यांना. वहिनीनं घेतलेली ती वर्ष झालं की कपड्याला. वर्ष झालं कपड्या चार बनायला घेतलेली तशी तशी येते का नाही? फाटली आता. गेल्या वर्षी आपली नाही हम्म. तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे तुम्ही मला सपोर्ट करा. तुला जेवायचं ते बारकी प्लेट कर बारकी. तू माझी जेवण ताट आता कुठं आहे? इथेच ठेवले. कुठं हो तिथं ठेवलंय. धर माझ्यातलं. माहिती मासा खाऊ दे त्याला. धर मासा खा. आता ते नव्हे बेसन पोळी चपाती खाल्लेली. कुणी खाल्लंय? त्याने खाल्ली का? स्वाती अजिबात लेकरांना खाण्यापिण्याबद्दल असं करत नाही, पण माझा नवरा त्या दाद्याला हाकलो काय सांगा. हो मी असो नसो लेकरांना खा म्हणून त्याला म्हणलं तुझं ताटपोट आहे. हो ते तुझं गावलं त्याला. वांग चांगलं लागतं. एक नंबर. दादा हो, ये केला का? स्वातीने नको बनवली बाहेर बघा काठी बेसन घेऊ. पोळी. ये लवकर. ये ने बोल ना का का पण. अन्न खाता आणि त्या लिंबाला आहे का अवसान? ये ने बोलती. त्याला आणणार पण तुझं झाले की. हम्म. आला का रे? इकडनं जाऊन आली. होय पिल्या, अरे आवडतो का मासा खायला? खा बर. हो. लयच तेल केलं का? तेल नाही तळलेलं असते, मिठाचं पाणी सुटते त्याला. थोडं तेल तळलं असते. मटनच खाऊ वाटायला लागले. लय दिवस झालं का गं स्वाती मटन नाही खा. मला ना होय भाऊजी. त्या भाऊजीला विचारा भाऊजीला. त्यांना ना काय भाऊजी हम्म. मटन म्हणलं किती दिवस झालं आपण खाल्लं नाही. दात करायला लागले तर पण आता काय करता? ना असलं तर गाणं आहे. नाना असला तर गाणं आहे, नाही तर नाही का. गाणं नवं नाणं असलं तर गाणं आहे व. गाणं गाणं नवं. टाकते खातात. मसाला वाटून दे. पण शेंगदाण्याच्या कालवणाचा मासा खातात का? काय नसतं त्याचं. खायला चवदार असते. आपल्याला नादच नाही दे ओळखायला का काय त्यामुळे मला काय ना काही विचारत जा. ती तुझी दीर हा भाऊ जाई. बरं मिठाचं दे. नाही विचारत तुला. मला काही विचार मला. केला बा. मीठ घे. अरे येत म्हणलंय म्या. नाना पाणी द्यावं. सर्दी होईल. हे जाय. बोरचं पाणी आहे. बोरचं जारचं पाणी. पाणी पित आहे. हे आपलं असतंय घसा घसा चुरून. त्यांच्यासारखं माखून बिकून काय नसतंय. मोबाईल कशावर ठेवतो? माझं स्टँडच दिसत नाही मला. आणि त्या दिवशी नेऊन गेलं की. अहो काल सकाळी व्हिडिओ पण बनवला की मी स्टँडला मोबाईल ठेवून. हे तुला किती आहे? हं? तर चला जेवण करून घेते. जेवण करत करत तुम्हाला मेन महत्वाचा विषय सांगते. आम्ही चाललोय बघा काम बघायला, लांब चाललोय. तर ते मगाच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं तुम्हाला, पण मोठा व्हिडिओ कोणी बघतच नाही. काय आपल्याला कुठून इन्कम नाही काय नाही, जगायसाठी महत्वाचा पैसा पण आहे. बरोबर आहे का नाही? पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. कोण आहे? कोण हाय? तुमच्या दारात. आव मी जेवण करते या. हा
बोलायला आणि गिळायला गाठच पडले हो ना डोळ्यातून पाणी चाललं पाणी प्या दे पिल्या एक घास एक घोट घास काय हे काय खायचंय का गावांना फिटिंग करायला एक बाई आली या. आणि हा महत्वाचा विषय राहिला आहे का ना काल एका ताईचा आम्ही दवाखान्यात चाललो होतो ना तेव्हा एका ताईचा फोन आलता हो दादा साहेब दादा हात दोन्ही आला का रेल्वे स्टेशनला होते तेव्हा एका ताईचा फोन आला होता हात दोन्ही चल मोबाईल देतो त्याने बिस्किट खाल्ल्यावर आता ते 12-1 वाजता जेवण त्याने तेवढं माणसात ठेवलं ये. बोलू ये माझ्यात खा खा एका ताटात आणि आली असं सर दादा दरवाजा मागं ढकल लय गरम व्हायला लागलं तर हा महत्वाचा विषय बास कर तर त्या ताईचा फोन आला होता तेव्हा आम्ही रेल्वे स्टेशनला होतो दवाखान्यात चाललो होतो मग त्या म्हणत होत्या ताई असं असं तुमच्या रोज व्हिडिओ बघते म्हणल्या तुम्हाला काही कामच नाही तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगताय आमच्या इकडे असं असं काम आहे स्टेशनला असल्यामुळे काय ऐकायला येत नव्हतं काहीच होतं नव्हतं मग त्यांना म्हणलं ताई म्हणलं असं असं झालंय दवाखान्यात चाललोय म्हणलं रेल्वे स्टेशनला आवाज काय ऐकाय येतच नाही म्हणलं मग बरं चालतंय म्हणल्या मग ठेवला फोन परत मीच केला फोन मग त्यांना सांगितलं सविस्तर म्हणलं दवाखान्यात होतं म्हणलं बोलायला जमलं नाही रेल्वे स्टेशनला बोलायला जमलं नाही म्हणलं मग केलाय आता फोन त्या ताई सांगत होत्या सगळ्यांना तुम्हाला काम आहे म्हणजे आम्ही लेबर सप्लाय करते म्हणलं चांगलं काम आहे या म्हणलं काम बघायला बरं म्हणलं होय येते आता गडी माणसं मनावर घे नाही मला तर काय तर हातपाय हलवावं लागतं मग आता निघाले जे आम्हाला काम करायचं ते करेल त्याला नाही करायचं ते बसल आपण भाकर बघा एवढा मोठा काला ह्यात टाकलाय पण खायला ना माझं तोंड आतून आलंय कारण पाण्याचं प्रमाण कमी पडलं ना मला तोंडच येतं नेहमी गरम पडतं तोंडात मग लय उशीर बोलत होते म्हणलं मी फोन करायची होती तुम्हाला पण म्हणलं आता दवाखान्यातलं व्हिडिओ येतात मग काहीच नाही बोलले म्हणलं नाही मी परत तुम्हाला फोन करायचे होते परत त्यांना असं पण वाटलं होतं आमच्याबद्दल की आम्हाला कामाला यायचं नसन आम्ही व्हिडिओसाठी बोलतोय तसं व्हिडिओसाठी नाही खरोखरच मग आमच्या मनामध्ये तसं राहत नाही आमचं जे पण असतं ते रिअल असतं या खोटं नाटक ह्यात काहीच नसतं या कारण खोटं जर बोलायचं म्हणलं का नाही मग त्या खोट्याला लय अडथळे येतात आणि मग खोटं बोलून बोलून शेवटी मग खऱ्यावर यावं लागतं त्यापेक्षा पहिल्यांदाच खरं बोललेलं काय वाईट आहे त्यामुळे खोटं बोलायचा नादच नाही आपल्याला 5-6 भाकरी केल्या वांग्याचं भरपूर कालवून केलं स्वतःला म्हणलं होतं 10 वाजता आवरलं तर बरं आहे जाऊ म्हणलं उशीर झाल्यावर नगर पण आता घरातलं तर करावं लागतंच काही खाणं पिणं हे ते मग भाऊजी म्हणलं तिथं गेलं तुम्हाला कवा खाया भेटतं कवा नाही आपलं हितनंच खाऊन जावा मग काय करा असतं जेवण करून गेलेलं आपलं टेन्शन नसतं कवा मिळतंय कवा नाही आणि आपले सबस्क्रायबर असतात त्यामुळे ते आपल्या जेवणा खावण्याची सोय करून ठेवतात होय. असं ओळखीवर गेलं ना काय वाटत नाही पण अनोळखी जायला जायचं म्हणलं मग उशीर झाल्यावर अडचण खाया प्यायची अडचण मग सगळ्या गोष्टींची अडचण आता बघा जरी उशीर झाला आम्हाला वाटलं बाबा चला आपल्याला म्हणजे आम्ही टेंभुर्णीपर्यंत कसं बी येतो पण टेंभुर्णीपासून घरी यायचं म्हणलं ना गाड्याच नाहीत आमच्या इकडे लय उशीर आता जाता जाताच आमच्या नाकीनं येईल बाहेर स्टँडला आता 8 वाजता. 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 8 वाजता.
तुम्हाला सगळं कळणार आहे आता आम्ही कुठं चाललोय कसं चाललोय. असू दे शकतो येतो जेवण करून आवरून निघतो.